हाय फ्रेंड्स, आज एक सोपी, चटकदार आणि टेम्पटिंग हरभऱ्याची कोफ्ता करी. आता सर्वात प्रथम आपण हरभऱ्याच्या कोफ्ता करीचं साहित्य बघूया. कोफ्त्यासाठी हे वाफवलेले हरभरे आहेत, आलं, लसूण आणि मिरची आहे, एक उकडलेला बटाटा आहे आणि ग्रेव्हीसाठी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि ओलं खोबरं आहे. शिवाय आलं लसूण आपण ग्रेव्हीमध्ये पण वापरणार आणि मोहरी, हळद, तिखट, जिरं आणि हा गरम मसाला. सर्वात प्रथम आपण कोफ्त्याचं जे साहित्य आहे ते मिक्सरमधनं काढून घेऊयात. हे मिश्रण आता आपण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे. आता ह्याचे आपल्याला गोळे करायचे. सर्वात प्रथम मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. मिश्रण करतानाच आपण त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल पण घालून घेतलं आहे. आपल्याला हे नंतर एअर फ्रायरमधनं काढायचे, त्यामुळे मी त्यातली डिश घेतली आहे. त्याला प्रथम थोडंसं आपण तेल लावून घेऊया. या पिठात आपण उकडलेला बटाटा घातला असल्याने कोणत्याच बाइंडिंगची किंवा पिठाची आपल्याला गरज नाही. आता आपले हे गोळे तयार झालेले आहेत. हे गोळे तयार करतानाच यात चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल मी आधीच घातलेलं आहे. आता ह्याला फक्त आपण वरनं ब्रशने थोडंसं तेल लावणार आहोत आणि एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहोत. आता आपण हे एअर फ्रायरमध्ये ठेवूयात. आता एअर फ्रायरला 185ला आपण 10 मिनटं फक्त चालू करूयात. कढईत आता ग्रेव्हीची तयारी करूयात. सर्वात प्रथम थोडंसं तेल घातलं, त्यावर चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा जाडसर असला तरी चालेल. त्यावर टोमॅटो घालणार आहोत, कारण कांदा आणि टोमॅटो किंवा हे सर्व मिश्रण आपण आता मिक्सरमधनं काढणार आहोत, त्यामुळे मोठे तुकडे असायला अजिबातच हरकत नाही. थोडंसं आलं, लसूण आणि मिरची हे आपण ह्याच्यातच टाकून घेऊ. त्यावर ओलं खोबरं घालून सर्व मिश्रण आता चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हा कांदा चांगला परतला गेला आहे, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडंसं थंड झालं की मग आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. आता हे आपलं मिक्सरमध्ये काढून झालेलं आहे. आता आपण त्याची ग्रेव्ही करूया. फोडणीसाठी थोडंसं तेल तापल्यावर आपण त्याच्यात थोडीशी मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडल्यावर थोडंसं जिरं आणि थोडीशी वर हळद घालायची आहे. आणि आता या फोडणी हे जे तयार केलेलं वाटण आहे हे आपण टाकणार आहोत. आता या वाटणाला तेल सुटायला लागले. आता आपण त्याच्यात जरुरीप्रमाणे पाणी घालूया. ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे. आपण गॅस बारीक करूया आणि त्याच्यात चवी पुरेसं मीठ, फक्त ह्या ग्रेव्ही पुरतंच मीठ घालणार आहोत आपण, कारण कोफ्त्यामध्ये आपण त्याच्या पुरेसं मीठ घातलेलं आहे. आणि गरम मसाला. आणि चवीपुरती
अगदी थोडीशी साखर. साखर घातल्यामुळे ग्रेव्हीचा उग्रपणा जर असेल तर तो कमी होतो आणि सगळ्या चवी छान बॅलन्स होतात. ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यावर मग त्याच्यात तयार केलेले कोफ्ते आपण सोडणार आहोत. हे कोफ्ते एकदम खमंग आणि खरपूस असे एअर फ्रायरमधनं तयार झाले आहे. हे तुम्ही नुसते स्टार्टर्स म्हणून पण खाऊ शकता किंवा आता आपलं ही जी ग्रेव्ही झाली आहे, ही ग्रेव्ही जी आता उकळते त्याच्यामध्ये आपण हे सोडणार आहोत. त्याला एक छान उकळी आली. आता आपण गॅस बंद करून टाकू. हे आपले भिजवलेल्या हरभऱ्याचे एकदम खमंग असे कोफ्ते आणि ही कोफ्ता करी खाण्यासाठी एकदम तयार. अगदी गरमागरम पोळीबरोबर, फुलक्याबरोबर, भाकरीबरोबर, कशाही बरोबर हे तुम्ही खाऊ शकता. आपण मुद्दाम भिजवलेला हरभरा वापरला कारण एकतर हरभरा ही गोष्ट महाराष्ट्रात भरपूर होते. भरपूर होत असल्यामुळे ती इतर कडधान्यांच्या तुलनेने थोडीशी स्वस्त देखील आहे. शिवाय ह्या प्रकाराने भिजवलेला हरभरा फारसा खाल्ला जात नाही म्हणून मुद्दाम याच ही कोफ्ता करी केलेली आहे. हरभऱ्यामध्ये भरपूर प्रोटीन तर आहेच, शिवाय आपण हरभऱ्याची डाळ न वापरता मुद्दाम हरभरे सालासकट वापरले. शिवाय कोथिंबीर, कांदा, टोमॅटो ह्यामुळे तो एकदम चवदार देखील. त्यामुळे करून बघा, खाऊन बघा. हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. नेहमी घरचंच खा, हवं तेवढंच खा, टेस्टी खा, पण हेल्दी खा. पर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही नवीन नवीन जे व्हिडिओज करतो ते लगेच तुम्हाला बघता येतील.